सर, कोकण भाजपची बैठक झाली. कोकण भाजपच्या बैठकीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचं त्यांचं मत आहे की एकला चलो रे जा शिवसेनेसोबत पण गेल्यावर बसेल म्हणून. तुम्हाला हे कुठनं कळलं मला माहित नाही. पण त्या मिटिंग मधलं मला असं कळलंय की युती करावं असं सगळ्यांनी सांगितलंय. आता पुढे सर, ज्यांचे पती आणि वडील हयात नाहीयेत त्यांच्या ज्या अडचणी वाढत आहेत लाडक्या बहिणीच्या, त्यांच्यासाठी सरकार काय उपाय त्या संदर्भामध्ये देखील नक्कीच आम्ही माहिती घेऊ. कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील. ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनींना, तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल. मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदित्यताई तटकरेंशी मी चर्चा करेन आणि या संदर्भात एक बैठक लावायला सांगेन. संजय राऊत म्हणताय करून राज ठाकरे काँग्रेससोबत येतील आणि राज ठाकरेंची त्यांच्या नेतृत्वाशी आम्ही बोलत आहोत आणि ते काँग्रेस लवकरच महाविकास आघाडीमध्ये येतील. नाही, मी बोललो ना, काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सहभागाबाबत आणि राजसाहेबांच्या त्या महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत मी मगाशीच बोललो की ज्यावेळी राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की येत नाहीत मला माहित नाही, परंतु काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे हे विचारतील. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे जे मराठी माणसाला त्रास देत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवत आहेत, या सरकारला जाब विचारतील. ते काँग्रेसच आहे आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडतील असं मला राजकीय वाटतं.